तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लेक्चर व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10 म्हणजेच 10वीचा अल्जेब्रा मॅथ्स पार्ट 1 चा फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स याचा प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण करणार आहोत। ज्यानंतर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट खूप सोपा वाटेल आणि तुम्हीही सॉल्व्ह करायला लागाल। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लेक्चर आवडतो का हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला लेक्चर व्हिडिओ सुरू करूया आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण जमलेला असेल तर चला आपला लेक्चर व्हिडिओ सुरू करूया। तर पहिले तर आपण बघूया लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स काय असतं, कारण का कन्सेप्ट पहिले माहिती पाहिजे आपल्याला। तर पहिले तर बघा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजेच लिनियर इक्वेशन म्हणजे असा इक्वेशन ज्याची डिग्री किती असते 1। थांबा, डिग्री म्हणजे काय हेही तुम्हाला मी सांगतो। डिग्री किती असते 1 आणि व्हेरिएबल किती 2। व्हेरिएबल किती 2 म्हणजे हे व्हेरिएबल्स आहेत, हे किती सॉरी एक मिनिट, इथं हे व्हेरिएबल्स किती आहेत 2। म्हणजे व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबल एक्स वाय हे व्हेरिएबल झाले। तर हा एक्स हा वाय हे दोन जर इक्वेशनमध्ये वापरले तर दोनच व्हेरिएबल असतील, मग तो लिनियर इक्वेशन येईल। पण त्याची डिग्री किती पाहिजे 1। जसं की एक्स स्क्वेअर आहे तर हा वरती जो काय पॉवर म्हणजेच डिग्री, तर ही किती पाहिजे 1, म्हणजेच काही नसेल तर किती असते 1। ही जर 1 असेल तर तो इक्वेशन आपण बोलू लिनियर इक्वेशन। कोणत्या कंडिशन पाहिजेत, पहिले तर व्हेरिएबल दोनच पाहिजेत, एक्स वाय। तर झेड नको, ए नको, बी नको असं नाही, दोनच पाहिजेत, कोणतेही दोन। एक्स वायच्या जागी ए बी असू शकतो, काही असू शकतो, एम एन असू शकतो, पण व्हेरिएबल किती पाहिजेत 2। एम एन असो, हे दोन व्हेरिएबल, कोणतेही दोन व्हेरिएबल, पण 3 नको। आणि डिग्री पाहिजे 1, म्हणजेच वरती जी पॉवर आहे ती 1 पाहिजे। तर तो इक्वेशन आपण बोलू लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स। तर हे समजलं असेल तर चला आता प्रॅक्टिस सेट घेऊ आपण। तर प्रॅक्टिस सेट 1.1 यात पहिलाचे क्वेश्चन त्यात दिले आपल्याला ॲक्टिव्हिटी। तर ती ॲक्टिव्हिटी आपण लास्टला सॉल्व्ह करू का, कारण का ही ॲक्टिव्हिटी दिले इक्वेशन सॉल्व्ह करायची तीच। आणि प्रॅक्टिस सेट 1.1चा सेकंड क्वेश्चन हे तुम्हाला पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करायचे, म्हणजे ह्याच्यात ए जे व्हेरिएबल दिले त्यांची व्हॅल्यू काढायचे। तर हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी लगेच जमेल। तर पहिले आपण ते क्वेश्चन करू, मग ही ॲक्टिव्हिटीकडे येऊ। तर पहिले बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। तर आपण पहिले फर्स्टचा करू। तर फर्स्ट घेऊ पहिले आपण, एक एक करून आपण सर्व करूया। तर पहिले फर्स्ट घेतलाय मी आता इथं, आता फर्स्ट घेतलाय मी, बघू शकता तुम्ही। आता काय करायचंय, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार, तुम्हाला लगेच समजेल। तर पहिले बघा, इथे हा तुमचा इक्वेशन होईल 1 आणि हा होईल तुमचा इक्वेशन 2। तर बघा इथे तुम्हाला हे दिलंय, याच्या मागचा जो फर्स्ट आणि याच्या पुढचा सेकंड, हे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील। तर पहिले काय करायचे, इक्वेशन जसे तर तसे लिहून घ्यायचे। पहिली स्टेप तर अशीच करायची, इक्वेशन जसे तर तसे लिहून घ्यायचे। लिहिले तर याला नेमिंग द्यायचे, हा इक्वेशन नंबर फर्स्ट, हा इक्वेशन नंबर सेकंड। तर ही नेमिंग दिल्यानंतर काय करायचे तुम्हाला, पहिले तर बघा मी तुम्हाला नीट समजावतो। हे बघा, दोन व्हेरिएबल वापरलेत ए आणि बी, डिग्री पण दोघांची काहीच नाही म्हणजे 1 आहे। तर हा लिनियर इक्वेशन आहे इन 2 व्हेरिएबल्स। लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा आहे, हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे। तर आता काय करायचे, हा तुम्हाला पहिले कंडिशन बघायचे, तो इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का नाही ते बघितल्यानंतर आता काय करायचे, मेन तर पहिले एकच करायचे तुम्हाला। आता नेमिंग द्यायचे, नेमिंग दिली 1 आणि इक्वेशन नंबर 2। एवढं केल्यानंतर काय कराल तुम्ही, बघा तुम्हाला कोणत्याही या इक्वेशनच्या मदतीने तुम्हाला आता व्हेरिएबल कोणते दिलेत ए आणि बी, तर तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे ए आणि बीचा व्हॅल्यू काय ती तुम्हाला शोधायचे। तर ते कसे शोधाल, आता तुम्ही पहिले काय कराल बघा, आता हे दोन इक्वेशनला नेमिंग दिली तर कोणत्याही व्हेरिएबलचा जेही तुम्हाला क्वेश्चन्समध्ये दिलेत, आता ए आणि बी वापरलेत, तर कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम करा। कोइफिशियंट म्हणजे काय, आता या बीच्या बाजूला काय 5, तर हा बीचा कोइफिशियंट, हा एच्या बाजूला काय 3, तर 3 एचा कोइफिशियंट 3। तर हे तर पहिले तर इथं बघा सेम आहे का, सेम असेल तर ठीक आहे तुमचं काम वाचेल, पण सेम नसेल तर ते तुम्हाला सेम करावं लागेल। तर पहिले तर या क्वेश्चनमध्ये सेम आहे, एक बीचं सेम आहे 5 बघा। तर आता हे सेम असतील तर यांना कट आउट करायला लागेल। असं कट करायला पण साईन डिफरंट पाहिजे, हा प्लस आहे खाली मायनस पाहिजे, पण दोघं प्लस आहेत। बस साईन चेंज करण्यासाठी एकाची काय करायला लागेल तुम्हाला, सबट्रॅक्टिंग, काय करायला लागेल, सबट्रॅक्टिंग इक्वेशन। बघा मोठ्यामधनं छोटा करा, म्हणजेच मोठ्यामधनं छोटा का करा, कारण मोठ्यामधनं छोटा कराल तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल। तुम्ही डायरेक्ट जरी केलं फर्स्ट कोणताही तरी होईल, पण बघा मी सांगतो त्या पद्धतीने करा। सबट्रॅक्ट करा, इक्वेशन कोणता छोटा आहे, छोटा मोठा कसा समजेल। इक्वल टूच्या बाजूला बघा 26 आहे, इथे 22 आहे,
म्हणजे हा नंबर मोठा आहे तर इक्वेशन 1 मोठा आहे, तर इक्वेशन 2ला सबट्रॅक्ट करा फ्रॉम 1, कारण 1 मोठा आहे, फ्रॉम 1 तर केला तर मोठा वरती लिहा 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि खाली काय a प्लस 5b इज इक्वल टू 22. बघा आता मोठा वर आहे म्हणजे छोट्याला आपण करतोय मोठ्या म्हणणं. तर आता बघा हे झालं लिहून, तर सबट्रॅक्ट कसं कराल, साईन चेंज करा. इथं काय नाही म्हणजे याचा प्लस आहे याचा आपण मायनस करू, बदला साईन बदला तुम्ही त्यांच्या. इथे प्लस आहे इकडे काय होईल मायनस, इकडे काय नाही म्हणजे प्लस तर इकडे होईल मायनस. तर आता बघा हा 5b मायनस आहे खाली, वरती 5b वरती प्लस आहे म्हणजे प्लस मायनस दोन्ही कॅन्सल होतील, झाले कॅन्सल. आता 3a मायनस a, 3a मायनस a म्हणजे 1 आहे, काय नाही म्हणजे 1 ना. मग 3a म्हणणं एक a गेला तर राहिले किती 2a, किती राहिले 2a. अरे हा ही टर्म तर कट झाली, मग इक्वल टू 26 म्हणून 22 गेले तर राहिले 4. मग a इज इक्वल टू 4. आता हा इथे मल्टिप्लायमध्ये एक लक्षात ठेवा, मल्टिप्लाय इक्वल टूच्या तिथे जाऊन काय होईल डिवाइड, आणि डिवाइडचा काय होईल मल्टिप्लाय, प्लसचा काय होईल मायनस, मायनसचा काय होईल प्लस. हे तुम्हाला एवढा रूल लक्षात ठेवायचे. आता बघा a इज इक्वल टू 4 आहे तर हा जे शोधायचे त्याला एकटाला ठेवा, तर a शोधायचं तर एला मी एकटाला ठेवला, हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड. तर 2 1 2, 2 2 4, तर a ची व्हॅल्यू आली 2. आणि कोणती तुम्हाला एक व्हॅल्यू भेटली तर तुम्ही सेकंड व्हॅल्यू लगेच शोधू शकता. 2 व्हॅरिएबल असतात ना, तर बघा आता a ची भेटली मला, आता b ची कशी शोधेल मी, तर b ची शोधेल कशी, तुम्हाला पुट करायची जी पण तुम्हाला व्हॅल्यू भेटले. आता a ची भेटले ना तर पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन, कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट तुम्ही करू शकता. आता बघा मी करतो फर्स्ट सेकंड, तर सेकंडमध्ये मी करतो, तुम्ही कोणत्याही करू शकता, फर्स्टमध्येही करू शकता. a प्लस 5b इज इक्वल टू 22, हा सेकंड इक्वेशन आहे, तर पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. तर सेकंड इक्वेशन काय a प्लस 5b इज इक्वल टू 22, काय सेकंड इक्वेशन a प्लस 5b इज इक्वल टू 22, बरोबर. तर a ची व्हॅल्यू काय 2, तर a च्या जागी फक्त तुम्हाला 2 पुट करायचे, प्लसचा प्लस, बाकी इक्वेशन सेमच ठेवा. आता बघा 5b तसाच ठेवतो मी, हा इकडे काय नाही म्हणजे इकडे प्लस आहे तर इकडे जाऊन काय होईल मायनस, इक्वल टू 22 मायनस 2. 5b तसाच इक्वल टू 22 मायनस 2 किती होईल 20. आता इथे मल्टिप्लायमध्ये तर b इकडे एकटा ठेवतो मी, b मला शोधायचे ना, 5 तिकडे पास करतो, तर हा इथं मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल डिवाइड, 20 डिवाइड 5. आता बघा b इज इक्वल टू 5, इथं पहिले करू 5 5 5 4 20, तर b ची व्हॅल्यू आले 4, b ची व्हॅल्यू किती आले 4. तर b ची व्हॅल्यू तुम्हाला आता भेटलेली. आता b ची व्हॅल्यू भेटली, मग दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला भेटल्या, हेच तुम्हाला काढायचं होतं. लास्टला फक्त ॲन्सर लिहा a आणि b काय आल्या व्हॅल्यू, a ची काय आले 2 ना, b ची काय आली 4, 2 आणि 4. हा झाला तुमचा ॲन्सर. तुम्हाला फक्त या व्हॅल्यू काढायच्या होत्या, जे पण तुम्हाला व्हॅरिएबल दिलेले असतील क्वेश्चनमध्ये त्याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. तर ॲन्सर काय आला आपला बघू शकता तुम्ही 2 आणि 4. तर 2 आणि 4 परफेक्ट ॲन्सर आहे. चला नेक्स्टकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल ते फक्त पहिले तर तुम्हाला माहिती आहे नेमिंग करायचे. x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि इथं काय 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. जसे जसे इक्वेशन लिहायचे, हा इक्वेशन आहे फर्स्ट, हा आहे सेकंड. इक्वेशनला नेमिंग तर तुम्ही देऊ शकता तेवढी दिली का. आता बघा काय करायचं, आता सेकंड स्टेप, कोणत्या तरी व्हॅरिएबलचा कोएफिशियंट सेम. आता y आणि x दिलेत ना, तर बघा वायचा पण डिफरंट आहे, एक्सचा पण डिफरंट आहे. आता दिलेलं नाहीत, मागच्या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला दिलेले होते बघा 5चा आणि बीचा कोएफिशियंट दिलेला होता सेम, 5 दिलेला होता. तर आता नाही तसं, तर आता काय कराल तुम्ही, आता काहीच नाही कराल, आता सेम करावे लागेल. तर सेम कसे कराल, आता बघा कोणताही तुम्ही व्हॅरिएबलचा कोएफिशियंट सेम करू शकता. तर आता मी एक्सचा करतो, तुम्ही वायचाही करू शकता. तर वरती बघा या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे पण 3 येईल, तर या इक्वेशनला तुम्हाला मल्टिप्लाय करावे लागेल 3 ने. तर कसं कराल, लिहायचं पहिले आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. तर इक्वेशन 1ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो, तर कसं होईल, तर पहिले इथं बघा एक्सला मल्टिप्लाय 3 होईल, 3x प्लसचा प्लस, 7ला मल्टिप्लाय होईल 3 ने 21 होईल, 21 आणि वायचा वाय, 3 7 21 आणि वायचा वाय इक्वल टू 10ला झालं तर होईल 30. पूर्ण इक्वेशनला करावे लागेल मल्टिप्लाय. तुम्हाला जर हा सेम करायची इकडे तर पूर्ण याला करावे लागेल, पूर्ण इक्वेशनला. तर मी पूर्ण इक्वेशनला केलं, फक्त 3ला नाही केलं, एक्सला नाही केलं. आणि बघा हा झाला नवीन इक्वेशन तुम्ही बनवलं, हा 3.
मग आता 1ला तुम्ही असा बनवला ना, आता 2 आणि 3. आता बघा 2 आणि इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 याच्यामध्ये तुम्ही एक सेम केला. आता 3 झाला आपला, एक्सचा कोइफिशियंट सेम झाला. तर आता बघा इथे काय नाही म्हणजे इथं प्लस आहे, इथे पण काय नाही म्हणजे प्लस, म्हणजे साईन सेम आहे. तर आता साईन डिफरंट. कशा करायचं डिफरंट? आठवा मागे काय केलं आपण? सबट्रॅक्टिंग. थांबा वाय नेट लिहितो मी म्हणजे समजेल तुम्हाला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन कशामध्ये कशाला कराल? मोठ्या म्हणणे छोट्याला. पण तसं केलं तरी होईल, पण मोठ्या म्हणणे छोट्याला करा. आता मोठा कुठला आहे? आता बघा मोठा इथे 2 का 3, कारण काय 30 इक्वल टू इथं 7 आहे म्हणजे हा मोठा आहे. तर इक्वेशन 2ला आपण सबट्रॅक्ट करू फ्रॉम 3. केलं का? आता झालं. तर पहिले मोठाल्यावरती, तर मोठा काय लिहितो मी वरती 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. तर खाली छोटा लिहा. खाली काय 2 ना, 3x मायनस 2y, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 झालं एवढं. आता बघा सबट्रॅक्ट केल्यावर साईन चेंज होतात, तुम्हाला माहिती आहे खालच्या. इथे प्लस येते, इकडे काय नाही म्हणजे प्लस म्हणजे होईल मायनस. इथे मायनस येते, इथे होईल प्लस. इथे काय नाही म्हणजे प्लस, तर इकडे होईल मायनस. तर हा प्लस मायनस आहे बघा, वरती काय नाही म्हणजे प्लस आणि हा मायनस, म्हणजे कॅन्सल करू शकतो आपण. तर कॅन्सल केलं. इकडे बघा प्लस प्लस 21y प्लस 2y 23y इक्वल टू 30 - 7 गेले तर राहिले 23. तर वाय तसाच राहील. इथे मल्टिप्लाय तिकडं जो शोधायचा तो एकटा ठेवा. तर वाय शोधायचा ना, तर वाय एकटा ठेवा. सॉरी इथं मी वाय नेट लिहितो, एकच सारखं लिहिलेला ए होईल. तर वाय एकटाच ठेवतो मी 23 आणि डिवाइड हा 23 तिकडे जाईल तर काय होईल 23. तर वायची व्हॅल्यू काय येईल 23. 1 तर 1 आला. तर वायची व्हॅल्यू आलेली 1. आता बघा वायची व्हॅल्यू तुम्ही 1 काढली. तर आता तुम्हाला माहिती आहे एक व्हॅल्यू निघली का एक पुट करू शकतो. तर आता पुट करू शकतो आपण ती व्हॅल्यू वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशनमध्ये करा तुम्ही, ज्या कराल त्या चालेल. 1 मध्ये करतो, 1 सोपा वाटतोय मला. काय आहे फर्स्ट इक्वेशन? एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. 1 मध्ये करतो मी. काय 1 इक्वेशन? एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. चला लिहिला मी. तर आता इथे काय करतो मी, एक्सचे वायची व्हॅल्यू काय 1, एक्स असंच ठेवतो प्लस वायच्या जागी 1 इज इक्वल टू 10, म्हणजे वायच्या जागी मी पुट केली 1. आता एक्स प्लस 7 1 7 मल्टिप्लाय नाही ते इक्वल टू 10. तर आता एक्स शोधायचं, ते एक्सला एकट्याला ठेवतो. इकडे प्लस तिकडे जाऊन काय होईल मायनस. तर 10 हा प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस. 10 - 7 राहिले 3. तर एक्सची व्हॅल्यू काय आली 3. तर तुम्ही लिहू शकता एक्स आणि वाय याची व्हॅल्यू काय आली तुमची. एक्सची काय 3. हे बघा एक्सची 3 येते, इथं 3 आहे ना, इथं पहिला एक्स येतं, एक्सची नीट लिहा 3. वरची नका लिहू ना, चुकीचा लिहा. वायची काय 1, काय आला 1. तर हा तुमचा ॲन्सर आलेला आहे. तर 3 आणि 1 एकदम परफेक्ट ॲन्सर आहे. एकदम परफेक्ट ॲन्सर काढलेला आहे आपण. तर समजलं का तुम्हाला? आता नेक्स्ट क्वेश्चन करूया. बघा कसं करायचं तुम्हाला नीट बघून घ्या. पहिले तर आपण काय करतो, व्हॅरिएबलचा कोइफिशियंट सेम करतो, सिम्पल. नंतर सेम केला. आता बघा सेम केला आपण मल्टिप्लाय करून, हा सेम झाले दोन्ही. नंतर आपण साईन डिफरंट करतो. जर दोघांची साईन सेम असेल तर आपल्याला चेंज करावी लागते, कारण का आपल्याला कॅन्सल करावे लागते. बघा आपण इथं कॅन्सल केले. आणि नंतर ॲडिशन सबट्रॅक्शन जसं असं तसं करतो आणि ॲन्सर येऊन जातो. फक्त व्हॅल्यू काढायचे दोन व्हॅरिएबलच्या, आणि एक व्हॅरिएबलची व्हॅल्यू भेटली तर ती आपण पुट करतो कोणत्या इक्वेशनमध्ये आणि मग लगेच ॲन्सर भेटतो. तर नेक्स्ट करूया. अजून पण तुम्हाला समजलं असेल तर हा करून तुम्हाला नक्कीच समजेल. आता बघा थर्ड क्वेश्चन. तर काय करायचे पहिले तुम्हाला माहिती आहे. पहिले तर आपल्याला दिलाय तसंच लिहून घ्यायचे इक्वेशन. हाय फर्स्ट, हाय सेकंड. नेमिंग द्यायचे पहिले. नेमिंग दिली. आता बघा सेम आहे का बघा पहिले व्हॅरिएबलचा कोणता कोएफिशियंट. तर 2चा एक्सचा सेम आहे बघा, एक्सचा बघा 2 इथे सेम आहे बघा, म्हणजे आपले एक स्टेप तर वाचली आपली. आता काय करू आपण, यांचे साईन सेम आहेत पण साईन चेंज करायला आपण काय करतो, इथे मायनस आणायला आपण काय करतो सबट्रॅक्टिंग. आता कसे सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणता करू आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन मोठा कुठला हा ते याच्यामध्ये याला करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम
फ्रॉम 2. तर मोठा वरती लिहिल मी 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. हे नीट लिहा. वायच्या वाय खाली माझा हे होते पण तुम्ही नीट लिहा. आता बघा इथं काय प्लस, इथं होईल मायनस, इथं होईल मायनस, इथं होईल प्लस, इथं मायनस प्लस येते, इथं होईल मायनस. साईन डिफरंट फक्त बदला. तर बघा आता 2x मायनस प्लस कॅन्सल होईल टर्म. वाय प्लस खाली पण प्लस आहे. 3y मध्ये 1y आला तर किती होतील 4y. प्लस मायनस मायनस 13 मला 9 गेले 10 11 12 13 राहिले 4. तर y इज इक्वल टू 4 आणि हा प्लस इकडे मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड. 4 1 4 4 1 वायची व्हॅल्यू भेटले 1. तर एक भेटली का दुसरी कशी भेटते तुम्हाला माहिती आहे. पुट सिंपल स्टेप. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशनमध्ये करू शकता. आता मी करतो सेकंडमध्ये करतो, तुम्ही फर्स्टमध्ये करू शकता. 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. सेकंड इक्वेशन काय सेकंडमध्ये करतो मी. काय सेकंड इक्वेशन 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. 2xचा 2x प्लस आता वायची व्हॅल्यू काय 1 तिथं पुट केली मी इक्वल टू 13. आता 2x असंच ठेवतो इक्वल टू 13 मध्ये इथं प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल मायनस 1. तर 2x इज इक्वल टू काय होईल 12. तर 2x आता बघा इथं परत ती स्टेप नको लिहायला. आता इथे मल्टिप्लायमध्ये एक्स तसाच ठेवा, एक्सला शोधायचे ना. तर 12 तर राहिला काय 12 आणि इकडे हा 2 इकडे येऊन काय होईल डिवाइड मल्टिप्लायचा. 2 1 2 2 6 12. तर एक्सची व्हॅल्यू आली 6. तर एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 6. तर आता कसं लिहू आपण एक्स आणि वायची लास्टला फायनल आन्सर. एक्सची आणि वायची व्हॅल्यू काय आली. एक्सची काय 6. पहिले एक्स आहे ना तर एक्सची तर नीट बघून 6 आणि वायची काय आली 1. तर हा आहे आपला परफेक्ट आन्सर. समजला का तुम्हाला. आता समजलंच असेल तुम्हाला. तर आता करूया फोर्थ क्वेश्चन. तर हा समजला असेल तुम्हाला कारण का एवढं पण काय हार्ड नाही यात, म्हणजे सोपं आहे. फक्त तुम्हाला एकदा समजायचे की कसं करायचे. मेथड स्टेप समजली ना तर तुम्ही स्वतःहून कराल. चला आता नेक्स्ट करूया आपण. आता नेक्स्ट करूया. तर तुम्हाला आपलं लेक्चर शिकवतोय ते आवडतंय का. आवडत असेल तर आत्ताच कमेंट करा का आवडतंय का. मग मी पुढचे लेक्चर पटापट तुमच्यासाठी आणेल. तर आता फोर्थ क्वेश्चन करूया. आता बघा हा इक्वेशन फर्स्ट हा दिलेले इक्वेशन तसेच लिहून घ्या. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. दुसरा काय m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड. आता कसं करू आपण. फर्स्ट सेकंड झाले का बघा पहिले कोणता कोइफिशियंट कोणत्या व्हॅरिएबलचा सेम आहे का. एनचा तर डिफरंट आहे, एमचा पण डिफरंट आहे. मग आता काय कराल पहिले आपल्याला सेम बनवावं लागेल. कोणताही बनवू शकता. एम बनवा किंवा एन बनवा. तर मी एम बनवतो. आता इथे 5 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर इथे 5m येईल. तर याला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया. तर काय होईल मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 केला. तर आता काय होईल 5m इथे 5 ने मल्टिप्लाय झालं तर 5m मायनस 5ला 6 ने मल्टिप्लाय झाला तर 30 आणि nचा n 30n. पूर्ण इक्वेशनला करावे लागेल तुम्हाला मी मगाशीच सांगितलं. इक्वल टू 5 30 35 5 7 35 मायनस साईन मायनस इथं मायनस साईन आहे बघा. तर हा इथेच दिला आणि 5 7 35. तर हा झाला आता इक्वेशन नंबर 3. आता बघा आता काय कराल. आता सेम तर झालंय पण तरी तुम्ही बघाल तर साईन डिफरंटच आहेत. आता आपण काय करू साईन सेम आहेत. इथं प्लस आहे इथे पण प्लसच आहे. आता डिफरंट करावे लागतील ना कॅन्सल करण्यासाठी टर्म. तर काय करू आपण सबट्रॅक्टिंग करू. माहिती आहे तुम्हाला साईन बदलण्यासाठी आपण सबट्रॅक्टिंग करतो. इक्वेशन 3ला करू ना. कशात आता पहिले कशाने करू. मोठा कुठला हा 35 हा 19 फर्स्टला ना. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन हा मोठा आहे. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. तर 3 लिहितो मी 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. मोठा छोटा असं काही नाही, तुम्ही कुठलाही वर खाली लिहू शकता. पण मोठा लिहिला का जास्ती फायदा होतो कारण का ॲन्सर चुकण्याचे चान्सेस कमी होतात. राहिला कोणता तो आपला 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. सबट्रॅक्टिंग केला होता साईनचे. इथं काय नाही म्हणजे इथं प्लस इथं मायनस होईल.
मायनसचा इथे प्लस होईल, इथं प्लस आहे म्हणजे इथे होईल मायनस, काय नाही म्हणजे प्लस असतो ना तर होईल मायनस. आता हे होतील कॅन्सल. 30 मायनस प्लस बघा मायनस प्लस मायनस होतो. 30 प्लस 3 किती होतात, सॉरी 30 मायनस 3 किती होतात, 30, 29, 28, 27 होतात ना. पण मोठ्याला साईन आहे मायनस तर -27 होईल, इक्वल टू. आता बघा दोन्हीला मायनस आहे, मायनस मायनस प्लस, तर 5 ना 5 10, 11 12 13 14, 14 ना 1 कॅरी, 3 ना 1 4 ना 1 5. तर यांना पहिले तुम्ही आता मायनस मायनस प्लस करून बघा. and 11 12 13 14, 5 ना 5 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर हे तुम्ही प्लस करा म्हणजे कसं मायनस मायनस प्लस होईल. तर तुम्हाला मग अशी सांगितलं नाही मायनस मायनस प्लस होतो, प्लस मायनस मायनस हे तुम्हाला बेसिक माहिती असेल. 5 ना 5 होतं 10 11 12 13 14, इथे होतात 14 ना 1 कॅरी, 3 ना 1 4 ना 1 5, 54 किती होतात इथे 54, आणि मायनस आहे म्हणून -54. तर मायनस मायनस कॅन्सल होईल, इथे एन राहिला. इथे बघा मी मिस्टेक केली, तुम्ही पण करू शकता चुकून. तर इथे मी चुकून एन नाही घेतला 27, आणि एनचा एन घेतलाच नाही यांना सबट्रॅक्ट केल्यानंतर. इक्वल टू इथे एन आहे ना, 30 3 गेले तर राहिले इथे 27, पण एन आहे ना, एन नाही घेतला मी, तर एन तसाच राहील 54, आणि हा इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन होईल डिवाइड. आता काय होईल बघा, एन इज इक्वल टू 27च्या टेबलमध्ये 54 येतो का, तर येतो. तर बघू शकता तुम्ही येतो का नाही. 2 येतो का बघू आपण, 14 ना 1 कॅरी, 2 4 ना 1 5. तर बघा 27च्या टेबलमध्ये 2 54 येतो, 27 मध्ये 27 2 54, एनची व्हॅल्यू आली 2. तर एक भेटला व्हेरिएबलची व्हॅल्यू, तर दुसरी लगेच भेटते. तुम्हाला माहिती आहे पुट करा, काय कराल पुट. तर हे मी रब करतो तुम्हाला, इथे नको. तर पुट एक भेटली व्हॅल्यू तर दुसरी ती पुट करायची दुसऱ्या कोणत्या इक्वेशनमध्ये, इन इक्वेशन कोणत्या करू, आता कोणत्याही करू शकता तुम्ही, कोणत्याही इक्वेशनमध्ये. आता यो इझी आहे यात करतो, कोणत्याही इक्वेशन घेऊ शकता तुम्ही. 2 मध्ये करतो मी, m - 6n इज इक्वल टू 7, m - 6n इज इक्वल टू 7. m - 6n इज इक्वल टू 7. तर इथे मायनसचीच आहे ना, इथे मायनसची, तर बाकी बरोबर आहे. एम मायनस दिले नाही तर मायनसची नीट दिसते ना, ठीक आहे. तर सेकंड इक्वेशन काय, m - 6n इज इक्वल टू 7 -7, m - 6n इज इक्वल टू काय -7 केला. इक्वेशनमध्ये कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा. एनची व्हॅल्यू काय, इथं एनची 2 फक्त पुट करायचे, एमचा एमच लिहा -6, आणि एनची काय 2 -7. तर m - 6 to the 12 इज इक्वल टू -7चा 7. एम तसंच राहील, हा मायनस इकडे जाऊन काय होईल प्लस, -7 + 12. तर एम इज इक्वल टू काय होईल, मायनस प्लस मायनस होईल, 12 म्हणून 7 गेले किती होईल, 8 9 10 11 12 राहतील 5, किती राहतील 5. तर राहतील 5, आणि मोठा साईन कुठला आहे, हा का, मोठा नंबर कुठला आहे 12, 12चा साईन काय प्लस, तर प्लस राहील 5. तर आता तुम्ही एम आणि एनचा आन्सर लिहू शकता. एमचा आलाय तुमचा 5, एमचा आलाय 5, एनचा आलाय 2. तर 5/2 एकदम परफेक्ट आन्सर आहे आपला, हा आन्सर परफेक्ट एकदम. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर हा आहे 5th क्वेश्चन. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या पहिली स्टेप तर आपल्याला माहितीच आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजला ना, खूप इझी आहे ना. आता तुम्हाला समजलं असेल बहुतेक कसं करायचे, काय करायचे. 4 क्वेश्चन केले आपण, तुम्हाला समजलं, आयडिया आली असेल ते थोडीफार काय करायचे आपल्याला. तर आता बघा, यो फर्स्ट यो सेकंड सगळं सेमच, एकदम सेम पद्धत आहे. +2y इज इक्वल टू -3, आणि दुसरा काय x + 5y इज इक्वल टू 4. हा फर्स्ट, हा सेकंड. बघा पहिले कोणता सेम दिला आहे का. तर वायचा पण सेम नाही आहे, तर एक्सचा पण नाही आहे कोइफिशियंट. आता आपण चेंज करू. मी आता एक्सचा सेम करतो, तुम्ही वायचाही सेम करू शकता. त्याला मल्टिप्लाय करायला लागेल 5 ने, तेव्हा इथे 5 येईल खाली. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. आता केलं तर काय होईल, एक्सला मल्टिप्लाय 5 ने केलं तर काय होईल 5x,
प्लस 5x प्लसचा प्लस 5 5 25 ना वाय, हे बघा 5 5 25 ना वायचा वाय, 5 4 20. हा झाला इक्वेशन नंबर 3. तर पूर्ण इक्वेशनला करावं लागेल मल्टिप्लाय. सेम करण्यासाठी आपल्याला एकालाच करून चालत नाही. तर झाला आता मल्टिप्लाय. आता बघा साईन सेम आहेत का? सेम तर झाले, पण आता साईन डिफरंट आहेत. तर आता काय करा, साईन सेम आहेत तर डिफरंट पाहिजे साईन. म्हणजे इथं प्लस आहे तिकडे मायनस पाहिजे, आपण कॅन्सल करायचे ना आपल्याला टर्म. तर आता बदलण्यासाठी आपण काय करू, बघा इथे पण प्लस आहे इथे पण प्लस आहे ना, काय नाही म्हणजे. तर काय करू आपण, सबट्रॅक्टिंग. तुम्हाला आता पाठच झाली असेल स्टेप. सबट्रॅक्टिंग इक्वेशन, बघा हा मोठा आहे का, हा मोठा आहे. इक्वेशन 1, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. मोठ्या म्हणा छोट्याला करा. तर 3 मोठा तर ते म्हणणं मी छोट्याला करतोय. तर 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. राहिला काय, 5x प्लस 2y इक्वल टू -3. आता सबट्रॅक्ट केल्यावर साईन बदल, तिथं प्लस आहे तिथं मायनस, इथं प्लस आहे तिथं मायनस, आणि इथं मायनस आहे तिथं प्लस. कॅन्सल करा. आता सेम झालेत ना वेगवेगळे साईन. 25 प्लस मायनस मायनस, 25 म्हणून 2 गेले ते बघा, प्लस मायनस मायनस, 25 म्हणून 2 गेले. तर आता 23, आणि मोठा साईन काय प्लस, याला मोठ्या नंबरला साईन बघायचं, वायचं वाय. 20 प्लस प्लस 23. आता वाय एकटा टेबल वायला शोधायचे, म्हणजे 23 आणि 23 तिकडे जाऊन डिवाइड होईल, 1 तर वायची व्हॅल्यू आले 1. तर एक भेटली का दुसरी तुम्हाला माहिती कशी शोधायची, पुटिंग, म्हणजेच पुट करायची. पुट वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्याही याच्यात इक्वेशनमध्ये करा. मी करतो आता सेकंडमध्ये. कशामध्ये करतो मी, सेकंडमध्ये. काय सेकंड इक्वेशन, x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस 5y इज इक्वल टू किती आहे, x प्लस 5y इज इक्वल टू 4. तुम्ही फर्स्ट इक्वेशनमध्येही पुट करू शकता, इज इक्वल टू 4. आता बघा वायची व्हॅल्यू काय 1, x प्लस 5 आणि वायची जागी लिहिली मी 1, 4 इथं मल्टिप्लाय ना ह्यांचा. तर x प्लस 5 1 5 इज इक्वल टू 4. आता एक्सला एकट्याला ठेवतो मी. आता हा प्लस 5 तिकडे जाऊन काय होईल -5. तर एक्सची व्हॅल्यू काय येईल -1, 4 - 5 -1. तर आता व्हॅल्यू आलेली आहे एक्स आणि वायची आपली. सॉरी इथे एक्स बघा कसा झाला. तर एक्स आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे. काय आलेली एक्स आणि वायची, एक्सची काय आली -1 आणि 1. -1 एक्सची आहे आणि वायची काय 1. तर एकदम परफेक्ट आन्सर आलेला आहे. तर हा आहे आपला आन्सर. तर खूप इझी. आता तुम्हाला समजलं बहुतेक. आता तुम्हाला क्लिक झाला असेल आता काय करायचे आपल्याला काय नाही. आता 6 क्वेश्चनवर येऊया. सिक्स क्वेश्चन आता बघून तुम्ही घाबरले असाल काही काय आहे, पण तुम्हाला खरं सांगू हा क्वेश्चन खूप इझी आहे. यामध्ये काय करायचं माहिती आहे, फक्त आपल्याला पहिले हे जे दिलं आहे ना अपॉनवाला बघून तुम्ही घाबरले असाल. आता काय करायचं आहे, याला पहिले आपण इझी बनवू. इझी बनवणं खूप सोपं आहे. खाली बघा काय इथे 3 आहे, या इक्वेशनच्या खाली काय 3 आहे ना, काय 3, आणि या इक्वेशनच्या खाली पण काय 3, म्हणजे सॉरी या पूर्ण इक्वेशनच्या पहिल्या इक्वेशनच्या खाली काय 3, याच्या काय 4. तर पहिले आपली स्टेप तर तुम्हाला माहिती आहे कसाही देऊ आपल्याला नेमिंग तर करायचीच आहे. 10/3 याला इक्वेशन नंबर 1. 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. नेमिंग तर तुम्हाला करायचीच आहे, एवढं तर समजलं ते. आता बघा या इक्वेशनच्या खाली 3 दिलं आणि या इक्वेशनच्या खाली 4. तर ज्या इक्वेशनच्या खाली जो नंबर असेल आता याच्या 3 दिलं आहे ना, तर या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा 3नी. इथे 4 दिलं आहे तर मल्टिप्लाय करा 4नी. तर करूया आपण. काढायचे आहेत ना आपल्याला ते, मग काढायला मल्टिप्लायच करायला लागतील. कसे काय बघा, आता याला जेव्हा आपण या इक्वेशनला 3नी मल्टिप्लाय करू 1/3 x आहे बघा, पूर्ण इक्वेशनला करावं लागतं. तर 1ला आपण 3नी केलं, कशाने केलं 3नी. तर हा 3 कॅन्सल होईल, मग राहील फक्त x, म्हणजे खालचा 3 कट होईल. इथे केलं तर इथं मल्टिप्लाय होईल 3y, इथे होईल 3y, आणि इथे केलं बघा 10/3 पूर्ण इक्वेशनला बोथ साईड मल्टिप्लाय केलं 3नी, तर काय होईल 3 कट राहील फक्त 10, म्हणजे खालचा नंबर जो आहे तो निघून जाईल. मग तुम्हाला सोपं होईल सॉल्व करायला. तर काय करू आपण, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1ला कशाने करू, बाय 3 आहे ना खाली, मग 3नी. अँड इक्वेशन 2 बाय
4 केले. तर बघा दोघांना आता आपण केले मल्टिप्लाय. तर आता कसं होईल, याला पहिले करूया. 1/3 याला मल्टिप्लाय केलं 3नी तर काय होईल, 3 कॅन्सल होईल, राहील फक्त x प्लस इथे मल्टिप्लाय होईल 3नी, खाली काय नाही म्हणून कट नाही होणार. 3 मल्टिप्लाय y काय होईल 3y इक्वल टू हा 10/3ला मल्टिप्लाय केला 3ने काय होईल बघा 3 कट होईल, राहील फक्त 10. हा झाला इक्वेशन नंबर 3. एक नवीन इक्वेशन आपण बनवला. बघा हा सिंपल झाला. याला आपण सिंपल बनवला ना. आता मग असं करायचं तुम्हाला. आणि 2ला कितीने करू आपण 4नी. तर इथे किती बघा, आता इथे याला आपण पहिले 4नी केला तर 4 2 काय होईल 8 आणि एक्सचा एक्स प्लस याला मल्टिप्लाय करू 4ने तर 4 कॅन्सल होईल ना. मग राहील काय फक्त y इज इक्वल टू 4 कॅन्सल. याला पण 4नी केला तर 4 कॅन्सल, राहील फक्त 11. हा होईल इक्वेशन 4. बघा सिंपल इक्वेशन आपण बनवले. आता हे तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतीलच. पहिले बघा दोघांमध्ये आता ह्या नवीन इक्वेशन बनवलेत आपण, सिंपल केलेत ना. त्याच्यामध्ये आता परत आपली स्टेप जुनी, कोणत्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम आहे का बघा. वायचा वेगळे आहेत, एक्सचा पण वेगळा आहे. मग सेम करा. सेम कसं कराल, परत मल्टिप्लाय. तर एक्सचा मी सेम करतो इथे मल्टिप्लाय 8नी केला तर इथे 8 होईल. तुम्ही वायचाही सेम करू शकता इथे, पण बघा जो छोटा आहे तो करायचा. आता 8नी केला थोडी मोठी होईल तर हे बघा इथे 3ने आपण करू शकतो. तर वायचा मी सेम करतो. याला 3ने मल्टिप्लाय केला तर इथे 3 येईल ना. तुम्ही कोणताही करू शकता, चालतं. तिथे 3ने केला तिथे 3 येईल. तर आता करू आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 4/3. तर काय होईल 8 3 किती होईल 24x होईल, एक्सचा एक्स प्लसचा प्लस 3y होईल इक्वल टू 11ला 3ने केला तर होईल 33. हा झाला इक्वेशन 5. आता बघा एक आपण व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम केलेला आहे. तर आता काय साईन बघा डिफरंट आहेत का, सेम आहेत. सेम आहेत म्हणजे परत आपल्याला साईन चेंज करावे लागतील. तर आपण साईन कसे चेंज करतो आता समजलं असेल तुम्हाला. सबट्रॅक्टिंग आठवा आपली मागची स्टेप. इक्वेशन मोठ्या मला छोटा, तर नॉर्मली केलं तरी चालेल. हा मोठा आहे हा छोटा आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 5. तर 5 लिहितो मी वर 24x मोठ्यावरती. 5 मला 3ला करतो ना, तर 3 कुठे आहे एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. सबट्रॅक्ट केल्यावर साईन चेंज होतात खालचे तुम्हाला माहिती आहे. प्लस आहे इकडे होईल मायनस, इकडे प्लस आहे इकडे होईल मायनस. इकडे काय नाही म्हणजे प्लस तर मायनस, प्लसचा मायनस, इथं प्लस आहे तिकडे काय होईल मायनस. आता करा कटआउट. झाले बघा डिफरंट साईन. तर कटआउट केले. 24x म्हणणं 1x गेले तर काय नाही म्हणजे 1 आहे ना. तर 24x म्हणणं 1x गेला, किती गेला 1x. तर राहिले 23x इक्वल टू 10 म्हणणं 33 म्हणणं 10 गेले. 33 म्हणणं किती गेले प्लस मायनस मायनस होईल. 33 म्हणणं 10 गेले तर किती राहील 23. तर एक्सचा एक्स राहिला तिकडे, हा एक्स शोधायचे तर हा मल्टिप्लाय तिकडे जाऊन होईल डिवाइड. 23 डिवाइडमध्ये आला 23 1 तर एक्सची व्हॅल्यू भेटलेली 1. तर एकची भेटली. आता वायची शोधायची. एक भेटली तर दुसरी कशी शोधतो आपण तुम्हाला माहिती आहे. आपली स्टेप आठवा, पुट इक्वेशन इन इक्वेशन. कशातही करू शकता. छोटा बघाल तर पटकन. हा बघा छोटा आहे 3 मध्ये करतो मी इन इक्वेशन 3 काय 3 बघा इक्वेशन x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इज इक्वल टू 10. x 3 मध्ये तुम्ही 4 मध्येही करू शकता, कशातही तुम्ही करू शकता. तर 3 इक्वेशन काय x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इज इक्वल टू 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इज इक्वल टू 10 ना. थर्ड इक्वेशन आहे ओके. तर बघू शकता कोणत्या इक्वेशनमध्ये करा तुम्ही पुट. तर x प्लस 3y इज इक्वल टू 10 आहे ना. तर एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू पुट करा 1 10. तर आता 3y इकडेच ठेवा. 1 प्लस इकडे तिकडे जाऊन काय होईल मायनस 10 मायनस 1. तर 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 किती होईल 9. तर वायला असंच ठेवा. 9 इकडे ना तिकडे मल्टिप्लाय इकडे तिकडे जाऊन काय होईल डिवाइड 3 1 3 3 9. तर वायची व्हॅल्यू आले 3. सॉरी इकडे जरा गेचमेंट झाली. मी इकडे लिहितो पण तुम्ही तिकडेच लिहा. इकडे मी लिहितो तुम्हाला दाखवतो इथे लिहून, पण तुम्ही खालीच लिहायच्या, जागा नाही होते याच्या म्हणून.
तर वायची व्हॅल्यू आली किती 3. झालाच आहे आता ॲन्सर. तर लास्टला फायनल ॲन्सर लिहायला विसरू नका. एक्स आणि वायची व्हॅल्यू. एक्सची किती आले 1 आणि वायची 3, 1 आणि 3. तर एकदम फायनल ॲन्सर, परफेक्ट ॲन्सर. एक्सची किती आले 1 ना वायचे आले 3. एकदम परफेक्ट ॲन्सर असा आपला आलेला आहे. परफेक्ट ॲन्सर आलेला आहे 1 आणि 3. आता 7th क्वेश्चन करूया. तर हा आहे 7th क्वेश्चन. आता हे क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे 7th आणि 8. तर बघा तुम्हाला मी दाखवतो. तर आता हा बघा काय, म्हणजे इथे थोडं तुम्हाला एक दिसतंय का? थांबा, पहिले मी इक्वेशन लिहितो. पहिली आपली स्टेप तुम्हाला माहिती आहे ते करून घ्या. 99x + 101 y = 499 आणि 101x + 99y = 501. आता बघा, हा नेमिंग देतो पहिले मी 1 आणि हा होईल 2. आता एवढं तर तुम्हाला समजलंच आहे. आता काय बघा, सिम्पल विषय. याचे फक्त कोइफिशियंट व्हेरिएबलचे बदललेत. एक्सचा 99 तर इथं वायचा 99 आहे. इथे एक्सचा 101 आहे तर इथं 101 आहे. असं तुम्हाला इक्वेशन दिसेल तेव्हा काय रूल माहिती आहे तुम्हाला? पहिले तर ॲडिशन करायचे, मग सबट्रॅक्शन आणि मग परत ॲडिशन. पहिले काय करायचे? ॲडिशन. कधी? जेव्हा कोइफिशियंट व्हेरिएबल्सचे बदललेले दिसतील तेव्हा ए तुम्हाला करायचे. पहिले ॲडिशन, मग सबट्रॅक्शन आणि मग परत ॲडिशन. तर कसं करू आता बघा आपण पहिले त्या ॲन्सरमध्ये बघा. पहिले काय करू? ॲडिशन. कधी करूया आपण? जेव्हा व्हेरिएबल्स आपला कोइफिशियंट, कोणत्याही व्हेरिएबलचे कोइफिशियंट बदललेले असेल तेव्हा. आता बघा, इकडे एक्स आहे, एक्सचा 99 तर इथं वायचा 99 आहे. इथे एक्सचा 101 आहे तिथं वायचा 101 आहे. जेव्हा असे बदलाबदल आहे बघा, अदलाबदल झाली अशी, तर ही होईल तेव्हा तुम्हाला हा रूल अप्लाय करायचे. एकदा ॲडिशन, एकदा सबट्रॅक्शन आणि एकदा परत ॲडिशन. तर ॲडिशन करू एकदा परत. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तर 1 बघा काय, 99x + 101y = 499. 101x सेकंड काय + 99y = 501. हा झाला. आता काय करा, आता काय करायचे तुम्हाला? ॲडिशन केले ना आपण. ॲडिंग कशी करू आता माहिती आहे तुम्हाला? ॲडिंगला काही चेंज होत नाही, सिम्बॉल सबट्रॅक्टला चेंज होतो. तर 99 आणि 101 मध्ये किती होईल? 200x प्लसचा प्लस 200y. बघा ना, 101 + 99 किती होईल? 200 वायचा y = 1000. आता एवढं केलं तर बघा, इथे तर तुम्हाला कॉमन काढायचे. कॉमन कसे काढतात? आता बघा, = या साईडला बघा, इथे कॉमन, याच्यामध्ये तुम्हाला कॉमन काढायचे. कॉमन म्हणजे कॉमन नंबर. आता कॉमन काय? 200 दोन्हीकडे आहे ना, तर 200 कॉमन काढला मी, म्हणजे बाहेर काढला. सेम आहे ना तो दोन्हीकडे. तर इथला 200 काढला, तिथे राहिलं काय? फक्त एक्स प्लसचा प्लस ना वायचा वाय आणि = 1000चा 1000. समजलं का तुम्हाला? कॉमन म्हणजे कसं? आता इकडे 2x + 2y, तर मी 2 कॉमन काढला. दोन्हीकडे 2 आहे ना, इथे पण 2, इथे पण 2. तर 2 कॉमन काढला, तिथे काय राहील? 2 काढल्यावर फक्त एक्स प्लसचा प्लस ना वायचा वाय. म्हणजे हे सोपं होतं. तर कॉमन काढू शकता तुम्ही. काय असे काढायचे कॉमन? बघितलं ना? तर कॉमन काढल्यानंतर हे राहिलं. तर इथे काय आता मल्टिप्लायमध्ये काय नाही, म्हणजे बघा इथे म्हणजे मल्टिप्लाय. तर x + y तसाच ठेवा. 1000चा 1000. हा मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल? नंबर डिवाइड. तर 200. आता याला करा तुम्ही 0 कट करू शकता पहिले. 2 1 2, 2 5 10 किंवा 200 5. तसंही आता इथे काय आलं? x + y = 5. हा इक्वेशन किती आपला? 3rd झाला. आता पहिले काय केले आपलं बघा, पहिले ॲडिशन झाली, ही झाली. आता सबट्रॅक्शन करू. एकदा ॲडिशन, एकदा सबट्रॅक्शन, परत एकदा ॲडिशन. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आता बघा, याच दोघांना करायचे तुम्हाला, याच दोघांना करायचे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 2. 2 मोठा आहे ना, 1 from 2. तर 2 काय? 2 बघा काय? 101x + 99y = सबट्रॅक्टिंग इक्वेशन काय केलं आपण? 1 from 2 = 501. आता काय फर्स्ट काय? 99x
प्लस 101y इज इक्वल टू 499. तर बघा आता लिहिले मी. आता सबट्रॅक्ट कसं कराल बघा. साईन चेंज होतं, तुम्हाला माहिती आहे सबट्रॅक्टला. प्लस येतं मायनस, प्लस येतं मायनस, प्लस येतं मायनस, मायनस असेल तर प्लस होईल. आता बघा 101 मधनं 99 गेले तर राहिले 2 आणि एक्सचा एक्स, मोठी साईन 101ची तर प्लसच राहील. 99 मधनं 101 गेले तर प्लस मायनस मायनस होईल. पण 99y मधनं 101y गेले तर राहिले 2y, पण मोठ्या नंबरची साईन काय मायनस, तर मायनस 2y इज इक्वल टू 501 मधनं 499 गेले, प्लस मायनस काय होईल मायनस. 501 मधनं 499 गेले तर राहिले 2, 2चा 2च ठेवले, मोठी साईन प्लस मोठ्या नंबरची साईन घेतली. तर आता इथे बघा 2 2 आहे बघा, तर कॉमन काढू शकतो ना आपण 2. तर इथे राहिला फक्त एक्स, इथे राहिला वाय. कॉमन काढायला शिकले असेल तुम्ही आता. तर तिथे 2 मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड 2, 2 2 2 2. तर एक्स मायनस वायची व्हॅल्यू आली 1. फक्त याच अशाच क्वेश्चनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे, जेव्हा कोइफिशियंटची अदलाबदल होते दोन्ही व्हेरिएबल्सच्या, तेव्हा तुम्हाला ASA असं करायचं. म्हणजे पहिले ॲडिशन, नंतर सबट्रॅक्शन, नंतर परत ॲडिशन. तर आता बघा हा कुठे गेला, हा बॉक्स काढून द्या मला पहिले, कारण का आता हा इक्वेशन थर्ड झाला, हा झाला फोर्थ. आत्ता अजून आपला फायनल आन्सर निघलेला नाही. आता काय करायचं आहे बघा, हे 2 इक्वेशन भेटतील तुम्हाला, भेटले का. आता ॲडिशन झाला, एकदा सबट्रॅक्शन पण झाला. आता काय करू आपण, एकदा परत ॲडिशन. कोणत्या नंबरचा पण, हे राहिलेले 2 जे आपल्याला नवीन भेटले इक्वेशन त्यांचा. तर परत एकदा ॲडिंग इक्वेशन 3 ॲड 4. तर 3 काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. 4 काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता बघा कोइफिशियंटचे व्हेरिएबल सेम आहेत आपला, सॉरी व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम आहेत व्हेरिएबल्सचे. सॉरी व्हेरिएबल्स जे आहेत त्यांचे कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम पाहिजे असतात. तर एक्सचे किंवा वायचे, आता दोन्ही इथं 1च आहे ना, काय नाही म्हणजे 1 1 तर सेमच आहेत ना. आणि साईन पण डिफरंट आहेत, म्हणजे आता आपण कॅन्सल करू शकतो. एक्स प्लस एक्स काय होईल 2x इक्वल टूचा इक्वल टू, आणि 5 प्लस 1 6. तर एक्स इज इक्वल टू 6, हा मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय डिवाइड, 2 2 2 3 6, 2 3 6. थांबा एक मिनटं. तर एक्सची व्हॅल्यू काय आली 3. एकची भेटली, एक भेटली तर आपण दुसरा काय करतो माहिती ना, पुट. तर इथे मी करतो पुट, तुम्ही करा तिकडेच करा खाली याच्या, तिकडे जरा पुढचा पेज घ्यायला लागेल. त्यामुळे मी इथंच तुम्हाला एकच ॲन्सर, पूर्ण पेजवर तुम्हाला एक ॲन्सर दिसावा म्हणून मी इथेच करतो. तर पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्याही इक्वेशनमध्ये करा. आता छोटाच करेल मी, तर बघा छोट्यामध्ये कोणतेही करा, 3मध्ये करा, 4मध्ये 1 2. तर मी 4मध्ये करतो इन इक्वेशन 4. फोर्थ इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. तर एक्सची व्हॅल्यू काय 3, तर एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. तर मायनस वाय तसंच राहील, हा प्लस तिकडे जाऊन काय होईल मायनस 1 मायनस 3. तर मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2, मायनस मायनस कॅन्सल, वाय इज इक्वल टू 2. सॉरी, तर वायची व्हॅल्यू निघलेली आहे. आणि लास्टला एक स्टेप लिहायला विसरू नका, फायनल आन्सर एक्स आणि, तर मग मी इकडे लिहितो, नीट दिसेल तुम्हाला. फायनल आन्सर तुम्हाला असं लिहायचे, कसं लिहाल, इथेच लिहितो, एक्स आणि वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, एक्सची आले 3, वायची एक्सची आले 3, वायची आले 2. हा झाला तुमचा फायनल आन्सर. तर परफेक्ट आन्सर आलेलं आहे. आणि आता राहिला लास्ट 8 क्वेश्चन, तो पण सेम याच्यासारखा आहे. तर मी तो 8 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतो. तो 8 बघू शकता तुम्ही कसं आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, बघू शकता तुम्ही याच्यात. हे केला, 2 पण केला आपण, 3 पण केला, 4 पण केला, 5 पण केला, 6 पण केला, न 7. आता बघा यात जसे कोइफिशियंटची अदलाबदल झालेली आहे, तशी यातून बघा एक्सचा 49 आहे, तर यात वायचा 49 आहे, वायचा 57 आहे, त्याच्यात वायचा एक्सचा 57 आहे कोइफिशियंट. तर बघा म्हणजेच अदलाबदल झाली, म्हणजे सेम याच्यासारखाच क्वेश्चन हा आहे. तर हा तुम्हाला मी देतो, हा क्वेश्चन देतो तुम्हाला मी होमवर्कला. याचा सॉल्व करून याचा मला तुम्ही ॲन्सर कमेंटमध्ये सांगा. आणि थांबा, आता जी
ह्यो तुम्ही एक कराल तेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. आता थांबा, आता आपलं राहिले ॲक्टिव्हिटी. तर आता ॲक्टिव्हिटी तुम्हाला इझी जाईल. मग अशी जर आपण केली असती तुम्हाला जरा कन्फ्युजिंग झालं असतं, पण आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी इझी जाईल. आता करूया आपण ॲक्टिव्हिटी. तर बघा, 2 इक्वेशन घेतलेत, दिलेले आहेत, ॲड केलेत त्यांना. बघा हे बघा, कोणत्या तरी एका व्हॅरिएबलचा कोएफिशियंट सेम पाहिजे, तर हा इथं सेम. मग त्यांनी साईन पण डिफरंट आहेत, तर त्यांनी पहिले ॲड केलेले. ॲड कधी करतात, जेव्हा साईन पण डिफरंट असेल तेव्हा. जर साईन डिफरंट साईन जर सेम असेल, हे साईन पण जर सेम असेल तर आपण सबट्रॅक्ट करतो का, कारण का साईन बदलण्यासाठी. पण जर साईन डिफरंट ऑलरेडी दिलेली असेल, आता बघा दोघांचे साईन डिफरंट आहे, तर आपण त्यांना ॲड करतो ना. मग आता त्यांना ॲड केलेलं आहे. बघा का ॲड, कारण का काही चेंज करायची गरजच नाही. जेव्हा काही चेंज करायचंच नाही तेव्हा फक्त ॲड करायचं. तर आता ॲड केलं तर हे कॅन्सल होईल, कॅन्सल होईल. 5x + 2x काय होईल, 7. एक्स इकडे ऑलरेडी लिहिलेलं आहे. 9 + 12 काय होईल, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 काय होईल, 12 + 9 21. तर एक्स इकडे इज इक्वल टू, आता 7 इथे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय विल डिवाइड, 21 वरतीच राहील, ते विल डिवाइड. 7 + 7, 7 3 इकडे नको कॅन्सल करायला, इकडे ॲक्टिव्हिटी भरायची. 7 3 किती होईल, 21. तर इथे एक्सची व्हॅल्यू होईल 3. आता प्लेस म्हणजे पुट केला एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. एक्स इज इक्वल टू 3 कुठं पुट केला, इक्वेशन 1 मध्ये. बघा 1 मध्ये पुट केला एक्स इज इक्वल टू 3. तर 5x म्हणजे मल्टिप्लाय ना मध्ये, तर 5x, एक्सची व्हॅल्यू काय 3, तर इथे 3 पुट करतो मी. प्लसचा प्लस 3y इज इक्वल टू 9. तर आता 5 3 होईल 15, इथे होईल 15. हे तुम्ही इथे लिहू नका खाली, असं 15 होईल. तर 3y इज इक्वल टू 9. आता इथे 15 आणि प्लस 3y असेल, हा 15 + 3y असेल, तर हा 15 तिकडे जाऊन काय होईल, मायनस. इकडे प्लस येतं, तिकडे काय होईल, मायनस. मायनस लिहिलेलं आहे, फक्त 15 लिहितो मी. 9 - 15 किती होतो, 10 11 12 13 14 15. आता 6 आणि मायनस मोठ्या नंबरची साईन काय, मायनस, तर -6. तर मायनस, आता बघा 3 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. तर -6 / 3, 3 1 3 3 2 6. डिवाइड केल्यानंतर येईल आन्सर 2, पण मायनसची साईन तशीच आहे तशी. तर एक्सची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला 3. फायनल आन्सर एक्स आणि वायची. एक्सची भेटलेली आहे 3 आणि वायची भेटलेली आहे -2. तर ही झाली तुमची ॲक्टिव्हिटी सॉल्व. आणि ही बघून घ्या ॲक्टिव्हिटी कशी केलेली आहे, तुम्ही पण नीट करा. आणि जो 8 क्वेश्चन तुम्ही मला कमेंटमध्ये ॲन्सर नक्की कमेंट करा. जर नाही तुम्हाला जमलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, पण मला तरी असं वाटतं की तुम्ही हा स्वतःहून सॉल्व करावा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि तुम्हाला आपला हा फर्स्ट लेक्चर होता, तर लेक्चर हा तुम्हाला आवडला का, कारण आवडला असेल तर मी तुम्हाला तुमच्यासाठी अजून अशी लेक्चर आणेल. तर हा फर्स्ट लेक्चर होता, काही चुकी झाली असेल तरी तुम्ही सांगा कमेंटमध्ये. जर चांगलं वाटलं असेल तरी कमेंट करा, आणि ॲन्सर तर कमेंट करायला विसरूच नका. तर भेटूया नवीन लेक्चर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.